कोरोना लसींचा साठा संपल्याने जळगाव जिल्ह्यात बहुतांश केंद्रांवरती पुन्हा एकदा लसीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली। लसीकरण थांबण्याची ही महिन्याभरातली दुसरी वेळ आहे। अनेक लसीकरण केंद्रांवरून नागरिकांना लस न घेताच परत जावं लागलं, त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। देशातल्या एकूण 551 जिल्ह्यांमध्ये पीएम केअर फंडातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे। जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत। ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। एमएमआर विभागात म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये 14 ऑक्सिजन प्लांट लवकरच उभारले जाणार आहेत। नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची माहिती दिली आहे। एका प्रकल्पातून प्रत्येक दिवशी 2 टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाईल। दररोज 200 ऑक्सिजन बेडला एवढा ऑक्सिजन पुरू शकणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये 2, नवी मुंबईत 2, तसंच भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 1 ऑक्सिजन प्लांट असणार आहे। गडचिरोलीतही ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय। ऑक्सिजन निर्मितीसाठी आता साखर कारखान्यांनी पुढाकार घेतलाय। डीव्हीपी उद्योग समूहाचा धाराशिव साखर कारखाना राज्यातला पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट उभारणार आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पुढाकार घेऊन साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार पुढच्या 15 दिवसात हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा साखर कारखान्याचा इरादा आहे। नंदुरबार जिल्हा प्रशासनानं जिल्हा रुग्णालयांमध्ये पहिली कोरोनाची लाट ओसरल्यानंतर 3 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारले। नंदुरबार पॅटर्नचा आदर्श ठेवत राज्यातील इतर जिल्हा रुग्णालयांमध्ये देखील अशा पद्धतीनं ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्याला दररोज 7 टनपेक्षा अधिक ऑक्सिजन लागतो, त्यापैकी 1.25 टन ऑक्सिजन या प्रकल्पातून मिळतोय। केंद्रानं रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा वाढवल्यानंतर आता तरी पंतप्रधानांच्या नावानं महाविकास आघाडीनं ठणठणाट थांबवावा असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावलाय। मुख्यमंत्री सोडले तर एकाही नेत्यानं साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही असं ते म्हणाले। आज रेमडेसिवीरच्या बाबतीत 2-3 दिवस अगदी खूप गदारोळ केला। आज सगळ्यांची तोंड बंद आहेत, कारण 4,35,000 10 लाखापैकी 10 दिवसात महाराष्ट्राला जवळपास 35% त्या ठिकाणी ऑक्सिजन रेमडेसिवीर मिळणार आहेत। त्याच्यावर साधी कृतज्ञता नाही, त्याच्यावर आभार नाहीत, त्याची गरजही नाही, कारण ते कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेतनं त्या ठिकाणी केंद्र सरकारी त्या ठिकाणी करताना दिसतं। औरंगाबादच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातून 5 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीला गेले। याबाबतची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। 1 वॉर्डसाठी स्टोअरमधून 16 ऑक्सिजन देण्यात आले होते। सकाळी आढावा घेतल्यानंतर 5 इंजेक्शन कमी आढळले। 8 दिवसांपूर्वी सुद्धा याच हॉस्पिटलमधून रेमडेसिवीर चोरीला गेले होते, जे काळ्या बाजारात सापडले होते। बीडमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। एका रुग्णाच्या नातेवाईकाला हे दोघे 22,000 रेमडेसिवीर इंजेक्शन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे। श्रेयस नाईकवाडे आणि कृष्णा ठोंबरे अशी या 2 आरोपींची नावं आहेत। यात आणखी किती जणांचा समावेश आहे याचा तपास पोलीस करतात। रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना सांगली जिल्ह्यातल्या मिरजेतूनही अटक करण्यात आली आहे। यातला एक जण मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील मेल नर्स आहे, तर दुसरा विश्रामबाग इथल्या खासगी रुग्णालयातल्या लॅब असिस्टंट आहे। या दोघांपैकी एकाला इंजेक्शन विकताना रंगेहात पकडण्यात आलंय। आरोपींनी याआधी 30,000 1 याप्रमाणे 2 इंजेक्शन्स विकली होती। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून पळून गेलेल्या 20 रुग्णांचं समुपदेशन करण्यात आलंय। आता ते रुग्ण कोविड सेंटरमध्ये परतलेत। या ठिकाणाहून कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्यानं खळबळ उडाली होती। आरोग्य विभागानं आंबडी गावात तपासणी शिबिर घेतलं असता तिथले 20 ग्रामस्थ कोरोनाबाधित आढळले। त्यांना बेलोरातल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र केंद्रावरती असुविधा आहे अशी ओरड करत त्यांनी पळ काढला होता। कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला आहे। मात्र कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावात नागरिक कोरोना नियम पायदळी तुडवत असल्याचं दिसतंय। लॉकडाऊन असतानाही मालेगावात सध्या किदवाई रोड भागामध्ये जवळपास सर्वच दुकानं सुरू आहेत। नागरिक रस्त्यावरती खरेदीसाठी गर्दी करताना दिसतायत। कुठल्याही प्रकारचं मास्क, सोशल डिस्टन्सिंग इथं पाळलं जात नाहीये। त्यामुळे मालेगावातून कोरोना कसा हद्दपार होणार असा सवाल विचारला जातोय।
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचं निधन झालंय. कोरोनाबाधित देवतळेंवरती नागपुरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावरती वरोरा विधानसभा मतदारसंघातून संजय देवतळे आमदार म्हणून निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी गडकरींच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला होता. मालेगाव महापालिकेच्या शिवसेना नगरसेविका कविता बच्छाव यांचं निधन झालंय. काही दिवसांपूर्वी बच्छाव यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती स्थिर झाल्यानं त्यांच्यावरती गृहविलगीकरणात उपचार सुरू होते. मात्र मध्यरात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एका 56 वर्षाच्या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार न मिळाल्यानं रिक्षातच मृत्यू झालाय. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्याची पत्नी दिवसभर रिक्षातून बोईसरमधल्या सर्व रुग्णालयांमध्ये फिरून आले. मात्र सर्व रुग्णालयं भरली असल्यानं बेड अभावी रिक्षातच या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जालन्यात गेल्या 24 तासात 756 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या 6668 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत जिल्ह्यात. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 42,750 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 35,388 रुग्ण कोरोनामुक्तही झाले. येवला जिल्ह्यात गेल्या 24 तासात 83 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 542 रुग्ण कोरोनावरती इथं उपचार घेत आहेत. येवल्यात 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही सुदैवाची गोष्ट. तर आतापर्यंत 140 जणांचा कोरोनामुळे या भागात मृत्यू झालाय. वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासात 329 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात गेल्या दिवसभरात 4 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. इकडे गडचिरोली जिल्ह्यात 24 तासात 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. तर 641 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याचवेळी 424 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी देखील परतलेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 74.1% इतकं आहे. तर मृत्यूदर 1.73% इतका आहे. इकडे अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागच्या 24 तासात 21 रुग्णांचा अमरावतीत कोरोनानं मृत्यू झालेला आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात 685 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. लोककवी हरेंद्र हिरामण जाधव यांचं निधन झालंय. मध्यरात्री राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरेंद्र जाधव यांनी 10,000हून जास्त कविता लिहिल्या आहेत. तूच सुख करता तूच दुःख हरता हे गीत लिहून त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. गीत भीममायन, गीत रमायन, संसार माझा आंबेडकरी अशी लोकप्रिय पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. पुण्यात सासवड भागात नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरवरती कारवाई करण्यात आली आहे. सिटी स्कॅन आणि HRCTसाठी शासनानं ठरवून दिल्यापेक्षा जास्त पैसे या लॅबकडून आकारले जात होते. याची तक्रार करताच पोलिसांनी कारवाई केली. कारवाईनंतर जास्त पैसे आकारण्यात आलेल्या सर्व ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्यात आले. सोलापुरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. यावेळी रुग्णांनी सिव्हिलमध्ये मिळत असलेल्या उपचारांवरून समाधान व्यक्त केलंय. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारांबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक वेळा तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अचानक भेट देऊन भरणे यांनी रुग्णांशी संवाद साधला. यावेळी शासकीय रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद, डॉक्टर चिटणीस आणि डॉक्टर अग्रवाल उपस्थित होते. विरार रुग्णालय आगी प्रकरणी 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली. रुग्णालयाच्या 2 व्यवस्थापकांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर पाठक आणि CEO डॉक्टर जैन अशी अटक केलेल्या डॉक्टरांची नावं आहेत. या दोघांनाही 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 3 दिवसांपूर्वी विरारमधल्या रुग्णालयात आग लागली होती, ज्याच्यामध्ये 15 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. येवल्यातील व्यापारी महासंघाच्या वतीनं भव्य रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडा जाणवतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. येवल्यातील रक्तदात्यांनी याला चांगला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केलंय.
चंद्रपुरात वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांना वन विभागानं अटक केली आहे. या आरोपींकडून वाघांची 12 नखं, 4 दात, मिशा जप्त करण्यात आल्यात. जप्त केलेले वाघाचे अवयव हे साधारणतः 4 ते 5 वर्ष आधी चेक निंबाळा परिसरात मृत झालेल्या वाघाचे असल्याची माहिती आहे. त्या वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहितीही समोर येते आहे. प्रामाणिकतेचा परिचय देणारी एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात समोर आली आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुराला 97,000चं 500 रुपयांचं बंडल सापडलं. या मजुरानं ते थेट पोलीस स्टेशनमध्ये परत केलं. रामदास जिचकार असं या प्रामाणिक मजुराचं नाव आहे. रामदास जिचकार हे सामाजिक वनीकरणाच्या कामावरती मोलमजुरी करतात. वाशीमधल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल, भोजनालय, ढाबे, वाईन बार यांना केवळ पार्सल देण्याची परवानगी आहे. मात्र वाशिम शहरातल्या मुख्य चौकातील मराठा वाईन बारमध्ये खुल्या मागच्या दारातून दारूची विक्री सुरू होती. वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी छापा टाकत इथं कारवाई केली आणि मराठा वाईन बार सील करण्यात आला. बार मालकाची कसून चौकशी सुरू असून पुढील आदेशापर्यंत हा बार सील राहणार आहे. महाड शहरात पोलिसांनी घरावरती छापा टाकून देशी आणि विदेशी दारूचे 75 बॉक्स जप्त केले. शहरात 2 भावंड घरूनच दारू विक्री करत होते. दारूची होम डिलिव्हरीला परवानगी असताना परवान्याचा गैरवापर करून ते घरातूनच दारूची विक्री करत होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रत्नागिरीत लोटे परिसरात इंग्लिश आणि गावठी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. खेड पोलिसांनी लोटेमाळा परिसरामध्ये 2 ठिकाणी धाडी टाकत ही कारवाई केली. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत हजारो रुपयांची गावठी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यात अज्ञाताकडून वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. नालासोपारा पूर्वेकडील राजनगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास एका माथे फिरून या दुचाकी पेटवल्या. एकूण 6 वाहनं यात जळून खाक झाली आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं प्रत्यक्ष कर भरण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवली आहे. आता 30 जूनपर्यंत कोणतंही अतिरिक्त शुल्क न भरता प्रत्यक्ष कर भरता येईल. कोरोनामुळे कराचा भरणा करण्यात अडचणी येत आहेत. करदात्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील करदात्यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय सरकारनं कर अधिकाऱ्यांना कराशी संबंधित प्रकरणांमध्ये संकलन सुरू करण्यासाठी नोटीस पाठवण्याची मुदतही 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागला. मात्र तळीरामांनी राज्याची अर्थव्यवस्था सावरल्याचं चित्र आहे. तळीरामांच्या योगदानामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी सरकारी तिजोरीत चक्क 15,000 कोटींचा महसूल जमा केलाय. ठाणे आणि मुंबईतल्या तळीरामांनी तर महसुलात तब्बल दुप्पट वाढ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोंडातील अल्सर हा यशस्वीपणे काढण्यात आलाय. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पित्ताशयावरती यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर पवार तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांचा अल्सर काढण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीतून आणखी नावं बाहेर येतील, यामुळे राष्ट्रवादीवाले सैरभैर झालेत अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतलंय. संजय राऊतांवरती एका महिलेनं गंभीर आरोप केलाय, पण त्यावर राऊत बोलायला तयार नाहीत. उद्या त्या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्यास जबाबदार कोण, असा सवालही निलेश राणेंनी केला. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे